नमस्कार. आगरी सेनेच्या पाठपुराव्याने एल&टीचे प्लांट सील, बुलेट ट्रेन प्रकल्पातील नियम पालनावर प्रश्नचिन्ह. देशातील सर्वात महत्त्वाकांक्षी मानल्या जाणाऱ्या मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामकाजाला पालघर जिल्ह्यात मोठा धक्का बसला असून मौजे जलसार येथे कार्यरत असलेल्या एल&टी कंपनीचे 3 रेडीमिक्स कॉन्क्रीट आरएमसी प्लांट आणि एका क्रशर प्लांटवर महसूल विभागाने सीलची कारवाई केली आहे. आगरी सेनेच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर ही कारवाई झाल्याने प्रकल्पातील नियम पालन आणि शासकीय यंत्रणांच्या देखरेखीबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. आगरी सेनेच्या पदाधिकारी कैलास पाटील यांनी जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाकडे सादर केलेल्या निवेदनात संबंधित प्लॉट आवश्यक पर्यावरणीय तसेच इतर शासकीय परवानगींशिवाय सुरू असल्याचा गंभीर आरोप केला होता. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या कागदपत्रांच्या आधारे हा मसुदा प्रशासनासमोर मांडण्यात आला होता. तक्रारीची दखल घेत महसूल विभागाने 3 जून रोजी 3 आरएमसी प्लांट आणि 1 क्रशर प्लांट सील केले. यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 जून रोजी जलसार ग्रामपंचायतीने कंपनीला देण्यात आलेला हा नाहरकत दाखला देखील रद्द केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे गेल्या 15 दिवसांपासून संबंधित ठिकाणाचे कामकाज ठप्प असल्याचे सांगितले जात आहे. परिणामी बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या कामाच्या गतीवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आगरी सेनेने या प्रकरणात केवळ प्लांट सील करण्यापुरती मर्यादित कारवाई न करता नियमाचे उल्लंघन करणाऱ्या जबाबदार अधिकारी व संबंधित व्यक्तीवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर एल&टी कंपनी अथवा संबंधित प्रशासनाकडून अधिकृत भूमिका अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे आरोप आणि प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर सत्यस्थिती कायम आहे. याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे. पालघर जिल्ह्यातील विकास प्रकल्पामध्ये पर्यावरणीय परवानग्या, ग्रामपंचायत मान्यता आणि शासकीय नियमाचे पालन कितपत होत आहे याचा सखोल आढावा घेण्याची गरज आहे. प्रकल्पाला नियमाच्या चौकटीत कार्य करावे लागते हा संदेश या कारवाई दरम्यान स्पष्ट समोर येत आहे.